नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावे यासाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी PM कुसुम योजना राबविण्यात येत आहे। या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने देशात आघाडी घेतलेली असून आतापर्यंत जवळपास मित्रांनो 71,958 सौर पंप हे स्थापित करण्यात आलेले आहे। तर यामध्ये सौर पंप बसवण्यात राज्यात महाराष्ट्र हा नंबर 1 वर आहे। तर मित्रांनो, आजच्या या तारखेला म्हणजेच दिनांक 11/1/2024 यामध्ये काही पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर हे SMS आलेले असतील किंवा आले पण नसतील। तर जवळपास 7:45 7:30च्या दरम्यान काही शेतकऱ्यांना मोबाईलवर हे SMS आलेले आहे की पैसे भरा म्हणून। तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला यायचं आहे kusum.mahaurja.com/beneficiary/ या लिंकवर। याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। येथे आल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला येथे आपला MKID म्हणजे जो काही युजरनेम आहे तो टाकायचा आहे। त्यानंतर पासवर्ड टाकून येथे लॉग इन व्हायचे आहे। लॉग इन झाल्याच्या नंतर मित्रांनो अशा प्रकारचा एक इंटरफेस आपल्या समोर येईल। तर यामध्ये आपण पाहू शकतात की रजिस्ट्रेशन डेट येथे 15/9/2021 म्हणजे 15 सप्टेंबर 2021 आहे। तर यामध्ये ॲप्लिकेशन नंबर, बेनिफिशरी नेम, मोबाईल नंबर इत्यादी माहिती येथे दाखवली जाईल। आणि खाली येथे आपण पाहू शकतात की कुसुम योजनेअंतर्गत आपण केलेल्या अर्जाची निवड झाली आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी लिंकवर क्लिक करून स्वतः सर्वेक्षण करून लाभार्थी हिस्साचा भरणा करावा असा एक मेसेज आपणास खाली दाखवेल। त्यानंतर येथे आपण जर एक कोटेशन येथून जर डाउनलोड केलं तर या कोटेशनमध्ये त्या लाभार्थीची काही माहिती दाखवली जाईल आणि इथे लाभार्थी हिस्सा रक्कम जी काय भरायची आहे त्याची माहिती येथे या कोटेशनमध्ये दाखविली जाईल। त्याचप्रमाणे आपण येथे जर डाउनलोड ॲप्लिकेशन केलं तर आपण जो काही अर्ज भरलेला आहे त्याची पूर्ण माहिती आपल्याला या ॲप्लिकेशनमध्ये दाखवली जाईल। तर शेतकरी मित्रांनो, या लिंकवर जर आपण क्लिक केलं तर जे काही मेडा बेनिफिशरी हे जे काही नावाचं ॲप आहे हे Google Play Storeवर उपलब्ध आहे। आपल्याला हेच ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे आणि आपला सेल्फ सर्वे हा करून घ्यायचा आहे। इतर कोणतेही बनावट जे काही ॲप आहे ते आपणास मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे नाही किंवा अन्य कोणत्याही वेबसाईटला जाऊन आपल्याला पैशाचा भरणा हा करायचा नाही। तर त्यासाठी मित्रांनो आपला जो काही MKID आणि पासवर्ड आहे तो टाकून आपण लॉग इन करून पहा की आपल्याला पण अशा प्रकारचा एक मेसेज येथे दाखवत असेल तर आपण स्वतः सर्वेक्षण करून जो काही लाभार्थी हिस्सा आहे आपला तो आपण भरून घ्यायचा आहे। जवळपास 15/9/2021 ज्यांचे काही ॲप्लिकेशन आहे त्यांना पैसे भरणा करण्यासाठी हे मोबाईलवर SMS आले असतील किंवा आले नसतील तर त्यांनी आपला MKID आणि पासवर्ड टाकून आपला फॉर्म हा चेक करून घ्यायचा आहे। किंवा मित्रांनो आपल्या अर्जाची निवड झाली आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण मेडा बेनिफिशरी जे काही नावाचं ॲप आहे ते आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या। इन्स्टॉल केल्याच्यानंतर आपला जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर येथे टाका। त्यानंतर हे प्रायव्हसी आणि पॉलिसी याच्यावर क्लिक करून ह्या ॲरोवर क्लिक करा। ॲरोवर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकतात की OTP हा मोबाईलवर गेलेला आहे म्हणजे आपल्या अर्जाची निवड झालेली आहे। जर आपल्या अर्जाची निवड झालेली नसेल तर युअर ॲप्लिकेशन इज नॉट शॉर्टलिस्टेड, लॉग इन विल बी रिझ्यूम सून अशा प्रकारचा खाली एक मेसेज आपणास खाली दाखवेल। तर अर्ज चेक करण्याची ही एक पद्धत पण आहे मित्रांनो। तर आपण आपला MKID आणि पासवर्ड टाकून पण चेक करून घ्या आणि मेडाचं जे काही ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये आपला मोबाईल नंबर टाकून पण आपला अर्ज हा आपल्या अर्जाची निवड झाली आहे की नाही ते चेक करून घ्या। तर या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये टाका। भेटूया असेच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।